वटसावित्रीची कहाणी। मद्र देशात अश्वपती नावाचा एक राजा राहत होता। त्याला एकुलती एक मुलगी होती। त्या मुलीचे नाव सावित्री असे होते। राजाच्या मताप्रमाणे तिला आवडलेल्या सत्यवान नावाच्या राजकुमाराशी तिने विवाह केला। सत्यवानाचा पिता द्युमत्सेन हा आंधळा होता। आपले राज्य गेल्यावर तो आपल्या परिवारासह अरण्यात राहू लागला। सत्यवान हा शूर व सौंदर्यवान असला तरी त्याला आयुष्य कमी होते हे नारद मुनींना माहीत होते। नारद मुनींनी ही बातमी सावित्रीला सांगितली होती, परंतु तरीही सावित्रीने सत्यवानाशीच विवाह केला। एके दिवशी सत्यवान लाकडे आणण्यासाठी अरण्यात गेला होता। आजच त्याचा मृत्यू होणार आहे अशी नारद मुनींनी बातमी सांगितल्यामुळे सावित्री त्याच्या पाठोपाठ गेली होती। लाकडे तोडल्यानंतर सत्यवानाला ग्लानी आली आणि तो सावित्रीच्या मांडीवर वटवृक्षाच्या झाडाखाली झोपला। त्यावेळी यम तेथे येऊन सत्यवानाचा प्राण घेऊन जाऊ लागला। यमाचे हे कृत्य पाहून सावित्री त्याच्या पाठीमागे जाऊ लागली। यमाने तिला परत जाण्यास सांगितले, परंतु सावित्रीने त्याचे ऐकले नाही। सावित्रीने यमाची स्तुती केली, तसेच पतिव्रता धर्माची महती गायली। त्यामुळे यम हा प्रसन्न झाला आणि त्याने तिला वर मागण्यास सांगितले। त्यावेळी तिने अंध सासऱ्याला दृष्टी मागितली व त्याला राज्यप्राप्ती मागितली। आपल्या निपुत्रिक पित्याला पुत्रलाभ मागितला। चौथ्या वराने तिने सत्यवानाचे प्राण परत मागितले। यमाने सर्व गोष्टींचा वर दिला। सत्यवानाचे प्राण परत आले। अशा प्रकारे आपल्या पतिव्रता धर्मामुळे व दिव्य गुणांमुळे सावित्रीचे नाव अजरामर झाले। आजही तिचे नाव आदराने घेतले जाते।